सध्या सगळीकडे निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि राजकीय पक्षांमध्ये त्यामुळे वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतायत. युती आणि आघाड्यांसाठीच्या चर्चा सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठीच्या महत्त्वाच्या बैठका सुद्धा पार पडताना पाहायला मिळतात. अनेक मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहेत, तर काही पक्षांतर सुद्धा या निमित्तानं होताना पाहायला मिळतात. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांसाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी आपली कंबर कसायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यातच गेल्या 2 दिवसांपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा एक महत्त्वाची घटना घडताना पाहायला मिळाली. ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर मनसे भाजपच्या युतीच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ही जी भेट घेतली होती, त्यानंतर या युतीच्या चर्चा रंगल्यानंतर काल मध्यरात्री राज ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असल्याची सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. काल रात्री उशिरानं राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस काल मुंबईत दाखल झाले आणि त्यानंतर रात्री जवळपास 11:30च्या नंतर त्यांच्यामध्ये ही भेट झाली असल्याचं बोललं जातंय. एका अज्ञात स्थळी जाऊन राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास ते पाऊण तास त्या दोघांमध्ये चर्चा झाली. नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अद्याप तरी स्पष्टीकरण नाहीये. मात्र हा घटनाक्रम असाच पुढे चालू राहताना पाहायला मिळतोय, कारण आता पुन्हा एकदा आज महायुतीची बैठक पार पडते आणि महायुतीचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित असणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र याच बैठकीला आता राज ठाकरे हे सुद्धा पोहोचले असल्याची माहिती आहे. राज ठाकरे सुद्धा या बैठकीला हजर राहिले आहेत. खरं तर मनसे भाजपच्या युतीच्या चर्चा या सुरूच आहेत. अद्याप तरी जाहीर घोषणा करण्यात आलेली नाहीये. मात्र महायुतीच्या बैठकीला आज राज ठाकरे यांची ही हजेरी नक्कीच अनेक गोष्टींना यामुळे पुन्हा काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू शकतं असं बोललं जातं किंवा असं पाहायला मिळू शकतं, कारण राज ठाकरे सुद्धा या बैठकीला पोहोचलेले आहेत. काल सुद्धा जर का आपण पाहिलं तर अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे हे मुंबईत आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा नागपुराहून आल्यानंतर राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली. अज्ञात स्थळी जाऊन राज ठाकरे यांच्या सोबत त्यांची ही भेट झाली आहे आणि या भेटीविषयी खरं तर अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये. अज्ञात स्थळी ही भेट घेण्यात आली. काय कारण होतं इतक्या रात्री भेटण्यामागचं याबाबत दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या काही गोष्टी सांगण्यात आल्या किंवा या भेटीबाबत मौन सुद्धा पाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या काही राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळतात त्यामध्ये हा घटनाक्रम नक्कीच महत्त्वाचा मानला जातो. राज ठाकरे महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार का याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण तशीच मनसे भाजपच्या युतीची किंवा महायुती सोबतच्या युतीची तशी दाट शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याचेच हे संकेत पाहायला मिळतात. काल देवेंद्र फडणवीसांची भेट असेल किंवा आज महायुतीच्या बैठकीला राज ठाकरे यांची उपस्थिती असेल, यामुळेच महायुतीत मनसे सहभागी होण्याची ही शक्यता वर्तवण्यात येते. राज ठाकरे किंवा भाजपकडून तशी अद्याप तरी घोषणा झालेली नाहीये. मात्र या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी असं सांगितलं होतं की 1 ते 2 दिवसात सर्वांनाच याबाबत कळेल. राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, ती भेट नेमकी कशासाठी होती याबाबत स्पष्टीकरण देण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं आणि त्यानंतरच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट झाली असल्याची माहिती आहे. खरं तर काल रात्री जवळपास 11:15 वाजता देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावर दाखल झाले आणि त्याच वेळेत राज ठाकरे हे सुद्धा आपल्या बंगल्यातून, म्हणजे शिवतीर्थ हा जो त्यांचा बंगला आहे त्या बंगल्यातून ते बाहेर पडले आणि मुंबईतल्या परळच्या आसपास त्यांच्यात ही भेट झाली असल्याची माहिती आहे. अज्ञात स्थळी या दोघांमध्ये भेट झाली. मात्र काही फोटो जे आहेत ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. राज ठाकरे यांच्या गाडीचे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचे ज्या गाड्या जिथं बाहेर उभ्या होत्या तिथले हे फोटो व्हायरल झाले आहेत आणि त्यामुळेच या भेटीबाबत ही चर्चा रंगताना पाहायला मिळते. जवळपास
अर्धा तास ते 45 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाली. दोघांनी एकत्र एवढा वेळ ते एकमेकांशी बोलले आणि त्यामध्ये त्यांच्यात काय चर्चा झाली असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पण या मध्यरात्रीच्या या भेटीमुळे सुद्धा पुन्हा एकदा मनसे भाजपच्या युतीची चर्चा रंगलेली आहेच आणि काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत आपण पाहतोय की या मध्यरात्रीच्या या भेटीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आणि असं असतानाच आता पुन्हा एकदा राज ठाकरे महायुतीच्या बैठकीला सुद्धा उपस्थित राहत आहेत. खरं तर 2 दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी याबाबत सूचक विधान केलं होतं. ते म्हणजे अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट नेमकी कशासाठी आहे ही जी भेट आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची ती अतिशय प्राथमिक पातळीवरची ही भेट आहे. यावर आताच काही बोलू शकत नाही. पण 1 ते 2 दिवस जाऊ द्या, त्यानंतर सगळ्यांनाच सगळं चित्र स्पष्ट होईल आणि याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगू अशी माध्यमांना प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. आणि त्यातच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या 2 बड्या नेत्यांमध्ये ही भेट झाली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना नक्कीच महत्त्व प्राप्त झालं आहे आणि आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुद्धा राज ठाकरे यांची भेट होणार आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर महायुतीतल्या जागा वाटपांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. हा जागा वाटपांचा तिढा महायुतीतल्या पक्षांचा सुद्धा सुटलेला नाहीये. राजकीय वर्तुळात त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि प्रत्येक मतदारसंघातून कुठेतरी दावे प्रतिदावे होताना पाहायला मिळतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्या महायुतीत आता पुन्हा चौथा पक्ष म्हणून मनसेची सुद्धा या महायुतीत एंट्री होणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि लोकसभेच्या जो जागा वाटपांचा जो तिढा आहे तो अद्याप सुटत नाहीये. पण आता मनसेची साथ मिळाल्यानंतर पुन्हा हा जागा वाटपांचा फॉर्म्युला बदलताना पाहायला मिळणार का? यापूर्वी जे आकडे समोर आले होते ते म्हणजे महायुतीतल्या भाजपला जवळपास जास्तीत जास्त जागा या भाजपकडे असतील आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यापैकी काही जागा सोडण्यात येणार. असं असताना कुठेतरी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये त्यावरून नाराजी निर्माण झाली होती. ज्या बातम्या येत होत्या त्यावरून ह्या नाराजीचं नाट्य सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता पुन्हा चौथा पक्ष म्हणून मनसेची जर का एंट्री झाली तर पुन्हा या जागा वाटपांच्या फॉर्म्युलामध्ये बदल होताना पाहायला मिळेल आणि याचा परिणाम सुद्धा कुठेतरी लोकसभा निवडणुकांच्या मध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला सुद्धा ही महायुती मान्य असणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार. कारण जसजशा निवडणुकांची तारीख जवळजवळ येते तसतसं ह्या अंतर्गत या पक्षांमधली नाराजी सुद्धा बाहेर येताना पाहायला मिळते. प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघावर दावा केला जातो आणि त्यामुळे मनसेची ही युती सुद्धा कितपत फायद्याची ठरू शकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा पार पडणार होता. आजच हा मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आज बोलावण्यात आली होती अशी माहिती सुद्धा आहे. मात्र आज सध्या तरी राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांनी फडणवीसांची जी भेट घेतली ती खरं तर या मेळाव्याच्या आधीच त्यांनी फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे सुद्धा चर्चांना उधाण आलं. कारण आजच ही बैठक सुद्धा पार पडणार होती. राज ठाकरे आपल्या मेळाव्यासंदर्भात किंवा आपल्या पुढील वाटचाली संदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते. खरं तर जी भेट 2 दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या सोबत झाली होती त्या भेटीबाबत सुद्धा ते स्पष्टीकरण देणार असल्याचं बोललं जात होतं. कारण या भेटीमध्ये नेमकं काय झालं, काय चर्चा झाली याबाबत इतर लोकांना किंवा इतर पक्षांना जशी उत्सुकता आहे तशीच मनसेच्या मनसैनिकांना सुद्धा मनसेच्या पदाधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की अमित शहा यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि त्याबाबतच आज राज ठाकरे हे स्पष्टीकरण देणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता राज ठाकरे यांची महायुतीच्या बैठकीला हजेरी लागली आहे. त्यामुळे या बैठकीत तरी काय होतं किंवा या बैठकीत मनसे आणि महायुतीची जी युतीमध्ये ते समाविष्ट होणार आहेत या संदर्भात घोषणा होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी जेव्हा पक्षाची स्थापना केली, मनसे या पक्षाची त्यांनी स्थापना केली, तेव्हापासून आजतागयत राज ठाकरे यांनी आपली भूमिका जी आहे ती एकला चलो रे अशीच घेतली होती. राज ठाकरे यांनी आतापर्यंत तरी इतक्या वर्षात कुठल्याही पक्षाशी युती किंवा आघाडी केली नव्हती. मात्र आता ही समीकरणं बदलताना पाहायला मिळतात, कारण या भेटीगाठी ज्या वाढलेल्या आहेत भाजप नेत्यांसोबतच्या किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या, त्यानंतर आता राज ठाकरे यांची जी आतापर्यंतची मनसेची जी ओळख होती, जी एका स्वबळावर लढण्याची, ती आता कुठेतरी बदलताना पाहायला मिळेल का, असाही प्रश्न निर्माण झालाय. राज ठाकरे येणाऱ्या काळात महायुतीसोबत युती करणार का, हे पाहणं आता सर्वांसाठीच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आज सुद्धा ही जी बैठक होते इथं तरी या महायुतीची घोषणा केली जाणार का, अधिकृत घोषणा होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.